आपल्या सगळ्यांचा हक्क मागण्यासाठी आपण सगळेजण श्रीनगर परिषदेमध्ये आलेलो आहे। यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अभय भैया, निलेशदादा कोते, गोपीनाथ बापू गोंदकर ते आपले सगळ्यांचे आदरणीय दिग्गज आहेत। आता मला एक पहिले सांगा, आता याच्यात प्रॉपर शिर्डीचं आणि शिर्डीचे मतदार असलेले किती लोक हात वर करा बरं। अरे बाबू सगळेच आहे। गोदावरी वासाची किती विचारा, आता गोदावरी वासाची किती आहे, सावळीवीरची किती, गोदावरी वासाची सावळीचे किती आहे, सावळीचे, निमगावचे 50% पकडून धरा, साकोरी बरं ऐका ना। आता आम्ही सगळे कुठल्या प्रकारचं उद्या आता लोक चर्चा करतील किंवा याच्यातून जातील, काही व्हॉट्सअपला लिहितील, आत्ताच तुम्हाला जाग आली का, आत्ताच तुम्हाला सुचलं का, आत्ताच तुम्हाला कळवळा आला का, या सगळ्या गोष्टीसाठी भैयांनी तुम्हाला सर्विस सांगितलं का कोणाकोणाचे काल फोन आले, कोणाकोणासाठी आपल्याला नियोजन करण्यासाठी जायचं होतं। म्हणून आम्ही सगळेजण इथं आलो, कारण आपल्या गावातले कुटुंबातले लोक आहे आणि आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील। त्यांच्या माध्यमातून हा श्रीनगर परिषदेचा अनेक प्रकारचा विकास चालू आहे। त्या विकासाच्या माध्यमातून अनेक घडामोडी झालेल्या आहे। आपल्यावर जी कारवाईची वेळ झाली मध्यंतरी घोडे आणि शेजूळची ज्या घटना घडल्या, त्यांचे भल्या पहाटे 4 वाजता 3:30 वाजता जे खून झाले, त्या खुनाच्या संदर्भात काही नियोजन करण्यासाठी SP असतील, इथले प्रांत असतील, तहसीलदार यांनी तो निर्णय घेतला। तर इथला गाव सुरक्षित राहिलं पाहिजे, महिला सुरक्षित राहिलं पाहिजे, लोक सुरक्षित राहिले पाहिजे आणि गुन्हेगारी पूर्णपणे संपुष्टात म्हणजे मोडून काढण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। या संदर्भामध्ये आपण सातत्याने पिंपळी रोड असेल, संतनगर रोड असेल, हे मंदिर असेल, काय मंदिर ताजिनखान मंदिर असेल, कानिफरान मंदिर असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी सकाळी आपण कुटुंबासाठी किंवा आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण सगळं काही ना काही घेऊन येत असतो। समजा फळं घेऊन येत असतो, डाळिंब घेऊन येत असतो, पेरू घेऊन येत असतो, कोणी चहाची गाडी, कोणी वडापावची गाडी, कोणी कसली गाडी लावतात। पण मला असं वाटतं आता प्रत्येकाची तक्रार आहे, पण आपण शिस्त पाळणार आहे की नाही एवढं मला CO साहेबांना सांगायचं आहे। शिस्त पाळणार आहे का, तसं बायांनी सांगितलं तुम्हाला, अरे हा मानते पण करीत नाही तिथं, म्हणजे शिस्त म्हणजे कशी पाळायची आहे। समजा तुम्हाला काही भाग नेमून दिलेले आहे, समजा काही नगर मनोहर रोडला समजा पेरूवाल्यांनी दिलेलं आहे, त्या पेरूवाल्यांनी कुठे उभं राहिलं पाहिजे, दिवसभरात कुठे उभं राहिलं पाहिजे, गर्दीच्या काळात कुठे उभं राहिलं पाहिजे, अशा ठिकाणी आपल्याला नियोजन करायचं आहे। साहेब याच्या पलीकडे जाऊन आमच्या लोकांच्या तक्रारी किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला भैया असतील, गोपीनाथ बापू असतील, सुरेशजी आर्णी असतील, या सगळ्यांना, निलेशदादा असतील, बाकी सगळ्या मान्यवरांना आमची लोकांची एकच तक्रार आहे। समजा तुम्ही सकाळी माल घेऊन गेल्यानंतर तो माल कुठं जमा होतो ते पहिल्यांदा या लोकांना सांगितलं पाहिजे। तो माल गेला का परत येत नाही, त्या मालाचा काही रेकॉर्ड आहे का आपल्याकडे। समजा मनुके असतील, डाळिंब असतील, पेरू असतील, एवढं मोठं आपण सगळं या अतिक्रमणामध्ये घेऊन जातो। आमचं असं म्हणणं आहे या लोकांना तुम्ही शिस्ती सांगायला पाहिजे की बाबा तो बाजूला वय, एका बाजूला उभा राहा, एका बाजूला बाई, आमचं आता अर्ध्या तासाने स्क्वॉड येणार आहे, अर्ध्या तासाने अतिक्रमण कसं घेणार आहे, अशा प्रकारचं सांगितलं पाहिजे। की सोळशेबाई वाटतं, सोळशेबाई काय नाही तिथे, हा सांग। तर त्या बाईच्या 3 दिवसापासून तिनं तक्रार केली होती, पण त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या मागे अनेक प्रकारचे काम असल्यामुळं तुम्ही म्हणले की नंतर आपण चर्चा करू। पण ह्या लोकांचा माझ्यामध्ये 2000 रुपयाचा माल घेतला, तो त्यांची कमाई दिवसभराची, आणि तो माल आपण जप्त करायचा आणि तो माल कुठेतरी डॅमेज करून टाकायचा। माझ्या मते हे काय गोष्ट योग्य नाही। साहेब तुम्ही शिर्डी शहरामध्ये चांगलं काम केलं, सगळ्यांना पिण्याचं पाणी दिलं, स्वच्छतेच्या प्रत्येकाच्या ठिकाणी घेऊन दिले, बरोबर स्वच्छता येते ना, पाणी येतंय ना, आणखीन बऱ्याच प्रकारचा समजा कचरा उचलण्याचं काम होतं ना, घंटागाडी येते ना। आता एवढं चांगलं जर साहेबांनी काम केलं तर मग आता छोटंसाठी आमच्यासाठी काम केलं पाहिजे ना। साहेबांनी काय केलं पाहिजे आपल्यासाठी पण काम केलं पाहिजे तुम्ही, त्या समजा आमचा गेलेला माल परत आम्हाला दिला पाहिजे किंवा न्यायला नाही पाहिजे। आणि तुमचे लोक तुम्ही आता वर बसतात, खाली तुमचे लोक काही पैसे घेऊन अतिक्रमण काढते, असं या लोकांचा आरोप आहे। आणि तुमचे लोक काय करतात, हॅलो हॅलो,
आता आम्ही अतिक्रमण देतो, तू माग आहे माग घे, मी पाहतो पुढच्याचं काय करायचं ते. असं करता की नाही? कारण मी पण या लोकांमध्ये राहिलेलो म्हणून मला हा. त्याच्यानंतर हा तोंड पाहून, हॅलो सतीश तू आता माल पाठीमागे घे. सतीश तू पाठीमागे माल घे, आलोच आम्ही. मग त्याच्यावर तो हल्ला करायचा, त्याचा माल घेऊन जायचा. तो सतीशचं परत दुकान लागत पुढं अर्धा तासाने. असं करू नका साहेब. आमचं म्हणणं आहे गोरगरीब आहे, गोरगरीब आहे. तुम्ही एवढं मोठं काम करता, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही भाऊ आहे, या लोकांचे मामा आहे, या लोकांचे काका आहे, या लोकांचे सगळे आहे. तर समजा आपले ते मामा असेल आणि तुम्ही भाचे असेल किंवा साहेब भाऊ असेल, तुम्ही बहिणी असेल, तर बहिणीला संरक्षण देण्याचं काम कोणाचं आहे? भावाला काय काय केलं पाहिजे? संरक्षण दिलं पाहिजे. मग साहेब उद्यापासून आपले भाऊ होणारे आणि मामा होणारे आणि भाचे होणारे. कारण या गोष्टी मामा भाचेच नाते एवढं आहे. उद्या लाखी पौर्णिमा कधी होती माहित नाही मला, पण तुम्ही एक काम करते, उद्यापासून एक दोरा आणायचा आणि साहेबाच्या हाताला मारायचं, आपलं एक म्हणजे नाते सोडून येतात. साहेब आमचे लोक आहे ना, एवढं आयुष्य आपल्या सगळ्यांचं आयुष्य कोणाला द्यायचंय? फक्त साहेबांनी काय केलं? तीन महिने तर आदिवासी जीवन तुमच्या लोकांना तुम्ही सांगा, अतिक्रमण ह्या लोकांचे ना 100% हे बाकी छोटे मोठे लोक आहे. समजा अलकाताई आमच्या सकाळी चहाच्या गाडी कुठं लागत्या? अब्दुल बाबाच्या ठिकाणी, बरोबर ना? आणि त्यांची गाडी उचलून आणायची. साहेब आमचं म्हणणं अलकाबाई समोर आहे म्हणून मी सांगितलं. असे प्रत्येक जणांची तक्रारी भायला येत असतील, बापले येत असतील, इकडं सुरेश भोले येत असतील, मंगेश भोले येत असतील, मिल दादा येत असतील, सगळ्यांनाच येत असतील. प्रत्येकजण तक्रारी करतो. आमचं म्हणणं आहे की या तक्रारी करताना या थांबल्या पाहिजेत आणि भविष्य काळात असं कुठल्याही प्रकारचं काम न झालं पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो. या कामातून जर उद्यापासून तुमच्या लोकांनी अतिक्रमण केलं तर आम्ही नगरपालिकेच्या गेट समोर धरणं आंदोलन धरणार आहे, एवढं मात्र खरं आहे. म्हणजे मी तर आता धरणार आहे, भैया आहे, आम्हाला धरायच लागणार आहे. भैया आहे, मी गोपीनाथ पाटील आहे, बाकीचे माझ्यामध्ये सगळ्यामध्ये सातत्याने जर याच्यामध्ये कोणी जर संघर्ष करीत असेल, सुरेश भाऊ आरने तुमच्याकडे बरेच वेळेस आम्ही जबाबदारी दिली होती. सुरेश भाऊला जबाबदारी देताना पण सुरेश भाऊ काय करते माहिती का? ते पण कधी कधी डोळे दाखवतात. तुम्ही पण कधी कधी शिस्त लावली पाहिजे, लोकांना शिस्त लावली पाहिजे. शिस्त अशी लावली पाहिजे का जो गावातला नाही, जो परका आहे, परका म्हणजे बाहेरगावचा आहे, त्या गावातल्या माणसाला त्रास होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. उद्या गुन्हेगारी पण खपवता कामा नाही. जर आपल्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला, माझ्या असू द्या नाही तर तुमच्या असू द्या, कोणाच्या एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला किंवा काही घटना घडली तर आपण दोष कोणाला देणार? प्रशासन किंवा सिटी नगरपालिकेला. म्हणून आपण ती पण जबाबदारी सातत्याने घेतली पाहिजे. तर आपण आपलं संरक्षण करताना व्यवस्थित पण व्यवसाय केला पाहिजे. व्यवसाय असा केला पाहिजे की जेणेकरून शिवसाहेबांना आपल्याकडे येणं कुठल्या परिस्थितीत भाग न पाडता शिवसाहेबांना सांगितलं पाहिजे एकदम हे जे हॉकर्सवाले व्यवस्थित धंदा करतात, बाबा मला काही तिकडे जायचं नाही, अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे. पण रोज उठलं का आपण काय करतो माहितीये का? हा त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं. ही पण परिस्थिती आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, भैयाला माहिती आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती ही परिस्थिती आहे. पण होतं काय माहितीये का? कोणी बोलायला गेलं का प्रत्येक जण काय म्हणतो, तुम्ही राजकारण करता. याच्यात कोणी कोणाचं राजकारण करीत नाही. आम्हाला काय फक्त एवढंच आहे, सुजयदादा असतील त्यांचा एक प्रमुख संदेश होता सकाळी का या लोकांना आपल्याला योग्य प्रकारचं नियोजन करून त्यांना कसं 2 रुपये भेटतील, कसं त्यांचं प्रपंच झालं, यासाठी सुजयदादांनी शिवसाहेबांना असेल, भैयाला असेल आम्हाला सांगितलं सातत्याने यासाठी तुम्ही काम करा. म्हणून आम्ही काल या सगळ्या मान्यवरांनी मिटिंग बोलल्यानंतर आम्ही सातत्याने आलो, शिवसाहेबांची वेळ घेतली. शिवसाहेब याच्या पलीकडे आम्हाला अजून एक सांगायचं आहे, या लोकांचं काम करीत असताना तुम्ही जेवढं विकासाचं काम करतात तेवढंच यांच्यावर सुद्धा एक आशीर्वाद रूपी नेहमी आशीर्वाद राहू द्या. अतिक्रमणाला त्यांचा कुठल्या प्रकारचा माल लिहू नका, कुठल्या प्रकारची धुसफूस करू नका, सायकली मोडू नका, गाड्या मोडू नका. आणि त्यांना टायमिंग द्या, तुम्ही भैया जसं म्हणले तसं टायमिंग द्या. समजा 9 ते 11 काय तुमचा 8 ते 11 त्याला मार्किंग करून द्या. त्यापुढे दिसला व्हिडिओ काढा आणि त्यांना तिथून बात करून टाका. बरोबर आहे का? आता त्यांना तिथून बात करून टाका. समजा पिरवालेला आहे, समजा नगर मनोर रोडला तुम्ही जागा दिली, त्या स्पॉटच्या पुढे जर सापडा हा आणि तुमच्याकडे यादी पण आहे ना, यादी पण दिली ना सुरू, हा सर्वे पण झालेला आहे यादीचा, त्याप्रमाणे या लोकांना बसू द्या अशी सगळ्यांची विनंती. बरोबर आहे ना? सगळ्यांनी एवढी विनंती तुम्ही मान्य केली पाहिजे. आपले साहेब खूप चांगले आहे, विकासाच्या कामाचा त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. या नगर परिषदेला एका
वेगळ्या उंचीवर मोठ्या उंचीवर नेण्याचं काम म्हणजे दिघे साहेबांनी केलेलं आहे. करोड रुपयाची बक्षीस दिघे साहेबांना दिलेली आहे. पण दिघे साहेब आमच्याकडे पण थोडंफार गाडीचं लक्ष नेहमी पिल्लाकडे राहतं. हे आमचे तुमच्यासारखे आमचे पिल्ल आहे. तुम्ही घाड आहे, मोठं आहे, तुमचं काम विकासाचं मोठं आहे. तुम्ही आतापर्यंत 50 कोटी रुपये आणून दिले नगर परिषदेला. कारण एखाद्या शिवने एवढं काम कधीच केलं नाही. आम्ही तुमचं भरभरून कौतुक करतो, तोंडापुरतं नाही करीत. साहेबांनी काम केलं का नाही भाऊ? फक्त साहेबाला एकच विनंती, आपली काय विनंती आहे? काय साहेब? अरे पोट भरतील पण व्यवस्थित भरा. आता साहेबांचं म्हणणं आहे व्यवस्थित भरा, नियमात भरा, असं आहे त्यांचं म्हणणं. उगाच उठले का तिकडं पण पुढं 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 असं करू नका. आणि तुमचा काही कर्मचाऱ्यांना सांगा, ते कर्मचारी काही सगळेच कर्मचारी तसे नाही, ठराविक कर्मचारी आहे, त्यांना पण तुम्ही सांगा. आमची विनंती आहे, ज्या कोणाच्या हातगाड्या नेल्या असतील साहेब त्या हातगाड्या परत तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. नाहीतर यांची दंड आकार काही 100-200 रुपये चालेल ना. तुमचा माल जर जास्त असेल यांचा तर त्यांचं 100, 200, 300 रुपये काय पावती फाडा, पण त्यांचं नुकसान करू नका एवढीच विनंती करतो. आणि आपले साहेब आता भविष्य काळामध्ये आपल्याला उद्यापासून तुम्ही काय करायचं माहिती ना? काय करायचं? दोरे आणायचे, दोरे प्रत्येकाने भाऊ या नात्याने त्यांना बांधायचं आहे. भाऊ या नात्याने तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. आणि उद्या औक्षण पण करायचं आहे साहेबांचं. उद्या साहेब वर बसतील ना, तुम्ही सगळ्यांनी यायचंय. साहेबांचं औक्षण करायचंय, साहेबांना राखी बांधायची. साहेब आमच्याकडे साहेबांना सांगायचं बाबा तू आमच्याकडे लक्ष राहू दे, एवढंच साहेबांना विनंती करायची. बरोबर? नाही नाही. आणि आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक काम केलं पाहिजे. जसं भैयासाहेब म्हणले आता, तसं त्या जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांचा सातत्याने आपण तो पाहुण्याचा पाहुणा, बायकोचा भाऊ, आमक्याचा भाऊ जे सातत्याने सिटीमध्ये आणतो त्याचा त्रास गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जास्त होतो. आणि ते सांभाळायचं सगळ्यांना आपलं काम आहे. उद्या तुमची माझी बहीण आहे, माझ्या मुली आहे, तुमच्या मुली आहे, आपल्या सगळ्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे म्हणून सुधीरदादांनी नवीन उपक्रम आता राबवला. जसं भैयाने सांगितलं का 5 लाख रुपये महिन्याला खर्चून सुरक्षा नारी हा एक त्यांनी अभिनय राबवला. त्याबद्दल सुधीरदादांचं मनापासून स्वागत करा आपण. कारण आपल्या सगळ्या भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे. आपली मुलगी जर रात्री 10 वाजता जर घराच्या बाहेर गेली तर पुन्हा व्यवस्थित सुरक्षित आली पाहिजे. एवढं शिर्डी आपल्याला एक चांगल्या गुन्हेगारी मुक्त करायचं. गुन्हेगारी मुक्त करायची की नाही शिर्डी? आपल्या बहिणीचं संरक्षण करायचं की नाही? आयांचं संरक्षण करायचं की नाही? आणि जर कोणी आपल्या शेजारी जे घर आहे त्या घरा शेजारी कोणी जर वेगळं काम करीत असेल गुन्हेगारी क्षेत्रातलं तर आपण सीओला सांगितलं पाहिजे, पोलीस स्टेशनला सांगितलं पाहिजे, किंवा एखाद्या त्या भागातला नगरसेवक असेल त्या भागातल्या नगरसेवकाला सांगितलं पाहिजे. अशी मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि साहेब नक्कीच उद्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब तुम्हाला एक दुसरी विनंती आहे, घोड्यांचा सुद्धा एक विषय घोड्यावाल्यांचा, तो घोड्यावाल्यांचा विषय असा आहे, तो घोडा एकतर नाही घोडे टांग्या आता टांग्यावाल्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम करा. ते घोडे कोणा तरी चावले असं तुम्ही म्हणले काल बघा. आता माणसं चावत होते, कुत्रे चावत होते, आता घोडे चावा लावले सिटीमध्ये. आवड जाणार टांग्यावाल्यांना न्याय द्या. म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, साहेबांनी काय सांगितलं, मी साहेबांना फोन केला होता का समजा घोड्याच्या संदर्भात काय साहेबांनी सांगितलं का साहेब अक्काला घोडा चावला, बरेच जणांना चावला, तर आपण त्या घोड्यावाल्यांचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे. बरोबर आहे ना? तर त्या घोड्यावाल्यांना काढून द्या. इथले जे टांगा घोडा आहे ते स्थानिक लोक आहे त्यांना सुद्धा व्यवसायासाठी संधी द्या एवढी तुम्हाला विनंती करतो. आणि थांबता आता साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी साहेबांच्या जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं स्वागत करा. बाबा उचलून घे नंतर परत पुढे आण आणि हे सगळं थांबलं पाहिजे साहेब एवढी विनंती करतो. आणि एक विनंती अजून आहे साहेब, एक विनंती, पन्हाळे नावाचे एक रस्ता आहे त्यांचा दशक्रिया विधी होता, तर त्याच्या आधीच आपण फ्लेक्सबोर्ड फाडला म्हणजे काढून घेतला कर्मचाऱ्यांनी. निदान हे असे दुःखाचे जे काय बोर्ड आहेत हे आपण त्याच्यावर कारवाई करू नये अशी आमची विनंती आहे तुम्हाला. कारण शेवटी बऱ्याच लोकांचे इथे येणे प्लॉट आहे तिथं अशा सुविधा दिल्या, असे बोर्ड तर आपण त्याला हात सुद्धा लावत नाही. पण मग दहाव्याचे मोतीचे जे काही फ्लेक्स बोर्ड आहेत तर त्यांना तरी थोडंसं आपण शहराच्या वतीनं किंवा नगरपालिकेच्या वतीनं ही त्यांना आपण मुभा दिली पाहिजे. एवढं बोलून माझं 2 शब्द. 10 दिवस झाले आमदार साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही शिवसाहेबांकडे इथं मिटिंगला आलो होतो. बापू होते, आम्ही सर्वजण होतो. त्यावेळेस सुद्धा ज्या तक्रारी आल्या होत्या की माल उचलला जातो, मालाचं नुकसान केलं जातं, हातगाडी जप्त केली जाते, हातगाडीचं नुकसान केलं जातं,
त्या विषयावर आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली. कमीत कमी 1 तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्यात शिवसाहेबांनी आम्हाला शब्द दिला की इथून पुढं नगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा जप्त केलेला माल तोडणार नाही. बरोबर आहे. आणि जप्त केलेला माल परत दिला जाईल. आता झालं काय की वाढदिवसाच्या निमित्त साहेबांचा वाढदिवस होता, तर आम्ही त्याच्यात मग्न असल्यामुळं वेगवेगळे बोलला का नाही रे, वेगवेगळे कार्यक्रम होते, त्यामुळं वेळ मिळाला नाही. पण काल गोपीनाथ बापूंचा फोन आला, त्याच्यानंतर स्वतः बापूंचा पण आमचं बोलणं आलं, मंगेश नानांचा फोन आला, निलेश दादाचा फोन आला, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सुरेशराव आर्णेंचा फोन आला, असे अनेक लोकांचे फोन आले की काही करून आपल्याला उद्या नगरपालिकेत शिवसाहेबांना भेटायला जायचं. आणि अभिजित गमेंचा पण दादांचा फोन झाला आणि आमचा सगळ्यांचा दादांशी बोलणं झालं. आणि दादांनी सांगितलं अभिजितला की बाबा तू पण जा, शिवसाहेब आहेत, सर्व तुम्ही शहरातील सर्व नागरिक आहात, महिला भगिनी सर्वच, आणि बापू वगैरे आम्ही सर्व. आता जास्त भाषण करायची म्हणजे तशी परिस्थिती नाही, करण्याची गरज पण नाही. मूळ मुद्द्यावर येऊ आपण. याच्यात आहे ना 2-4 मूळ मुद्दे साहेब. तुम्ही शिस्त घालून द्या, आमचे लोक शिस्त पाळतील. तुम्ही हे जे लोक आहेत जे रोडवर बसतात ते हातावरचे लोक आहेत. जर एक मिनिट जोपर्यंत ते घरात रोजची कमाई 100-200 घेऊन जात नाही तोपर्यंत त्यांच्या मुलांना सुद्धा संध्याकाळचं जेवण अवघड होतं. आणि ही जनता कोणाची? ही जनता नामदार साहेबांची, ही जनता सुजय दादाची, ही सगळी जनता आपली आहे. मग आपल्याच लोकांना का त्रास होत? आमची विनंती तुम्हाला अशी राहील, तुम्ही नियम घालून द्या, शिस्त घालून द्या. फक्त तुमची जी काय शिस्त सोडून जर कोणी काही वेगळ्या ठिकाणी बसलं तर त्याच्यावर कारवाई होईल, याच्याशी तुमचं काही दुमत आहे का? मग माल जप्त करू नका, आम्ही हात जोडून सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. 2 मिनिटं जरा, जो बायला एकटीला बोलायचं असेल नंतर भेटू आपण. 2 मिनिटं जरा बोलणं होतं एकदा. तुम्ही माल जप्त करू नका, व्यवसाय करून द्या, तुम्ही कुठलाही मालाचं नुकसान करू नका, शिस्तीत आम्ही बसायला तयार आहोत. हा भाग जेवढा स्वच्छ आणि क्लिअर आहे तिचीच दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो. शिर्डी शहरात मी नेहमी भाषण सांगतो, बापू पण सांगतात की शिर्डी शहरात जे लोक मतदार आहेत, जे शिर्डी शहरातले आहेत, ते सोडून इतर बाहेरच्या राज्यातल्या लोकांची जबाबदारी आम्ही शिर्डीकरांनी घेतलेली नाही. त्याबाबतचा निर्णय आता कसं झालं, 2-3 वर्ष झाले निवडणूक नाही, शिवसाहेबांना एकट्यावर प्रेशर आहे कामकाजाचा. तर एवढ्या 2-3 महिन्यात जशी निवडणूक होईल, आपण सुजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण एक नियमावली करणार आहोत. तुमच्या गळ्यात एक आयडेंटिटी कार्ड देणार आहोत फोटोसहित. ज्याचा फोटो असेल, जो इथला स्थानिक असेल, त्यालाच त्या ठिकाणी व्यवसाय करायला आपण परवानगी देणार. आता तूर्त एक काम तुम्ही करा, एखादा मतदार नसेल साहेब तर त्याच्यासाठी 2-3 महिने काय नियमावली करता येईल, जो बाहेर गावचा आहे, युपीचा आहे, बिहारचा आहे, आपल्याला संबंध नाही काही, अशा लोकांना व्यवसाय न करून देता आपल्या लोकांना व्यवसाय करून दिला पाहिजे. एक गोष्ट नक्की आहे, निलेश दादा बोलले ते, गुन्हेगारी शिर्डीतली वाढत चालली. जसं तुम्हाला 2 पैसे कमवल्याशिवाय संध्याकाळची रोजीरोटी तुमची पूर्ण होत नाही किंवा घरी स्वयंपाक होत नाही, तसं संरक्षणाची सुद्धा तुम्हाला गरज आहे. आज रात्री तुम्ही घरी जाणार उशिरा तर तुम्ही सुरक्षित गेले पाहिजे. म्हणून सुजय दादांनी त्या ठिकाणी शिवसाहेबांना सांगून, बापू आमच्याशी सगळ्यांशी चर्चा करून एक पोलिसांचं पथक नगरपालिका स्वतः पैसे भरतय ते आपल्या संरक्षणासाठी आणलेलं आहे. ते पथक रोज रात्री संध्याकाळी 7 ते 5 पर्यंत सगळ्या शहरामध्ये गस्त घालणार आहे. नवीन पोलीस चौकी 3 ठिकाणी त्या दिवशी दादांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन केलेलं आहे. कालिकेला आहे तिथं 24 तास पोलीस राहणार आहे. तुमच्या श्रीरामनगरला आहे तिथं 24 तास पोलीस राहणार आहे.
त्याच्यानंतर तुमचं गणेशवाडीला आहे ते 24 तास पोलीस राहणार आहे. याच्या हे जे पोलिसांनी मागणी केलेली कमी त्या कर्मचारी राहणार आहे. सांगतील त्या शिस्तीत तुम्ही त्या ठिकाणी व्यवसाय करावा. आणि साहेब परत ही वेळ येता कामा नये की लोकांनी मोर्चे घेऊन यावं आणि परत ह्या अशाच पद्धतीने आम्ही भाषण करावं. आता डबल आम्ही काय भाषण करणार नाही. एकदाच या लोकांना न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका मांडावी अशी माझी विनंती आहे या ठिकाणी. आता बापू 2 शब्द बोल. त्यांना आधार कार्ड आणि त्यांना आयडेंटिटी कार्ड नगरपालिकेने द्यावं आणि प्रत्येक रात्री यांना माल घेऊन पळायला लागत. नगरपालिका आहे, पोलीस स्टेशन आहे, फक्त त्यांची हाल करू नका हेच आमची विनंती. गोष्ट म्हणजे दादा आम्ही मोठी माळ विकतो, कोणती जागा काबीज करत नाही. आमचं काम फिरण्याचं असतं. आम्ही कोणत्याही कस्टमरला अडवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्यांच्या मागे मागे आम्ही पळत नाही. आता हे पळतात कोण लोक जे लहान लहान मुलं आहेत, ज्यांचे आई वडील घरी असतात, ते त्यांना इथं आणून सोडतात. काय असेल ते 50-100 रुपये आणतील त्या हिशोबाने पाठवतात. ठीक आहे. त्यांच्यामुळे काय होतं की हे जे वॉचमॅन लोक वगैरे आहेत ते आमच्यावर काटा धरतात, आमच्या मागे पळतात, आम्हाला मारतात. पण आम्ही त्यांना उलट काही बोलायला जात नाही, कारण की आम्हाला पोटपाणी बघायचं आमचं घरदारांचं. त्याच्यामुळे त्यांना काय बोलायला जाते, त्यांची पण ड्युटी आहे, त्यांना पण सगळं शिस्त वगैरे लावावं लागते. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की नगरपालिका हे त्यांचं काम करते, आम्ही मान्य करतो. त्याची ड्युटी आहे, त्यांच्या मागे कोणी बोलणार आहे, सगळंच आहे. पण आमच्या हातात जर माल असेल ते आमच्या मागाला तर पळत आम्ही कुठपर्यंत पळणार. म्हणणं असं आहे की तुम्ही कुठपर्यंतही पळाले तरी तिथपर्यंत आमची हद्द आहे ना, आम्ही ती कारवाई करणार. मग जर अडचण येत असेल तर आमच्या कारवाई करा, पण तुम्ही जो आमचा माल जमा करताय तो परत तरी करा. आम्ही काय उधार घेतलेला असतो, कोणाकडून उसने घेऊन आम्ही माल भरतो, त्यात तुम्ही ते नुकसान का करता. नाही तर बरेच जणांचं हे तसं 90% लोकांचं तसंच आहे, माल परत करत नाही, नुकसान करतात. बरोबर आहे, ठीक आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायांना माहित असेल लॉकडाऊनच्या आधी, लॉकडाऊनच्या 3-4 वर्ष आधी तुम्ही फिरायच्या मार्केटला, म्हणजे बाहेरचे लोक तुम्ही त्यांना मारायचे. पण आम्ही स्थानिक असं आम्ही पळायचं. तुम्ही म्हटले पण होते की स्थानिक लोकांनी पळू नका मला बघून, जे काही अडचण तुम्ही मला हॉटेलहून सांगा. आम्ही तिथं गेलो, पण 7-8 मुलं बहिणींना भेटलो होतो, आमच्या अडचण पण त्यांना सांगितलं. त्यांनी काय आम्हाला झेरॉक्स दिले होते, कोण कुठले त्यांनी सगळं लिहून घ्या माझ्यापर्यंत पोच करा म्हणून. ठीक आहे. आम्ही ते विचारायला गेलो कुठला आहे तू, काय कसं काय करायचं, तर त्यांनी काय सांगितलं मी याचा भागचा आहे आणि तो त्याला ओळखतो. ते झालं होतं तेव्हा. आणि त्यांनी आमच्यावर आम्हाला मारायचा प्रयत्न केला होता. आम्हाला घरदार आमच्या मागं पोरं बाळ आहे, आम्ही कोणाला मारायला वगैरे जात नाही कोणाला. मग हे सहन करणार ते. आणि इथं जर शिर्डी जर बघितलं 70% लोक बाहेरचे. हा, त्यांचे काय असतील ते डॉक्युमेंट वगैरे काय अडचण नाही, पण तो त्यांच्या भाच्याला घेऊन येतो, मग भाचा त्याच्या बायकोला घेऊन येतो, मग त्याची बायको त्याच्या भावाला घेऊन येते, भाऊ त्याच्या भावाला पण घेऊन येतो. इथं होतं इथं हो चैन तयार होते. ठीक आहे. आणि आपण त्यांना म्हटलं इथं थांबू नको, तू पलीकडे जाऊन का, तू मला सांगणार कोण, हा प्रश्न आहे तिथं. आणि असं झालं पण होतं की मी तिथे 1-2 लोकांना मारलं पण होतं, तर त्यांनी मला मारायला पोरं आणले होते स्थानिकच. मग आम्ही कोणाला सांगायला जायचं. ठीक आहे. हा तर झाला प्रश्न. परत नगरपालिका येते तिथून कोणी घेऊन जाते, एवढ्या 3 दिवसात आमचे 5-5 आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे गमे साहेब हे मुंबईला होते, त्यांना अर्जंटली ह्या कामासाठी इथं शिर्डीला दादांनी बोलवून घेतलं. म्हणजे दादांची स्पष्ट भूमिका आहे का आपल्याला गोरगरिबांना जे आहे फुटपाथवाले त्यांना योग्य पद्धतीने बसायला. पण मग आपली पण आता एक जबाबदारी आली की आपण काय करतो, रोडच्या डायरेक्ट मध्यभागी अर्ध दुकान ऍक्वर करतो, अर्धा रोड ऍक्वर करतो. म्हणजे तीच गोष्ट मग काय करते, आपलेच काही लोक फोटो काढतात, शिवणला पाठवतात, अधिकाऱ्यांना पाठवतात, तो त्रास त्यांना होतो. मग आपण जर परवानगी भेटली तर आपण आपली शिस्त महत्वाची का आपल्याला जी जागा देईल त्याच्या पुढे आपण यायचं नाही, जेणेकरून कोणी फोटो पाठवणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही. आणि दुसरा विषय म्हणजे जे शिवसाहेब आहे ते शिवसाहेब शिस्तप्रिय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते जे म्हणजे त्यांच्या मनात एकदम प्रेम पण आहे, परंतु त्यांना शिस्तही आवडती. त्याच पद्धतीने ते जसं आपल्याला एक जागा ठरवून दिली. आता त्यांच्या भैयाची चर्चा झाली तर भैयांना म्हणे ते रोडला नाही बसले म्हणजे आम्हाला काय अडचण
नाही ते रोडच्या कडेला बसले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता शिवसाहेब येतील आपल्याला गायडन्स करतील, त्यांचं गायडन्स महत्वाचं आहे. परंतु आपण पण आपली शिस्त, आपण आपली जबाबदारी ही नक्कीच घेतली पाहिजे. आणि राहिला विषय ते बाहेरच्या यांचं, तर आपल्याला आधार कार्ड, मतदान कार्ड आणि बाकीचे काही डॉक्युमेंट असेल ते इथले असेल तर त्यांना काही हरकत नाही. परंतु त्याचं काहीच नाही आणि तरी तो दमदाटे करून राहतो, तर त्याचा बंदोबस्त आता होईल. बरोबर आपण आपल्यामध्येच करून घ्यायचं का बाबा तुझं काय नाही, तू आमच्यापाशी येऊ नको, आमच्यापाशी बसू नको, ही जबाबदारी आता आपली घेतली पाहिजे. आणि सर्वांनी एक मनात गाठ बांधा की आपल्याला जर चान्स दिला तर आपण उत्पाद केला नाही पाहिजे. आता आपण शिस्तीत राहिलं पाहिजे, एवढंच सगळ्यांना विनंती राहील. आणि सर्वांनी माजी पदाधिकारी बापू, मोठे बापू, मधले बापू, छोटे बापू, तीन बापू, भैया, निलेश दादा, मंगेश नाना, इतर सर्व आमचे सुरेश हरणे, इतर सर्व माजी पदाधिकारी. खरं तर ते स्वतःला माझी कोणी मानत नाही, सगळे आजीच मानतात, आहे असंच मानतात. अजून त्यांचा टेन्युअर संपलाय असं त्यांनी मानलं नाही. आता ते डायरेक्ट नवीन टेन्युअर त्याला जोडून घेत आहे. तो ठीक आहे, आपल्या सर्वांच्या म्हणणं मांडण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहे. मुळात एक गोष्ट आवर्जून मी सांगू शकतो की शिर्डी हे एक वेगळे शहर आहे. हे राहता कोपरगाव किंवा इतर नगरपालिकांसारखे किंवा इतर शहरांसारखे शहर नाही. इथं हजारो लाखो साई भक्त येत असतात. इथं जर शिस्त पाळली नाही तर ह्या शहराचं वाटोळं होत जाईल. आणि शिस्त पाळायची जबाबदारी प्रशासनावर म्हणजेच आमच्यावर आहे. जर मोकळी जर दिली तर हे शहर ब्लॉक होऊन जाईल. ते चालायला सुद्धा जागा राहणार नाही. इथं मर्डर तर होतातच आहे, सगळ्यांना माहिती. काल परवा पण झाला, त्याच्या अगोदर 2 झाले. मी मागच्या मर्डरचा मागच्या 10 वर्षातल्या गुन्ह्यांची मालिका काढली, पोलीस स्टेशनकडून रिपोर्ट काढले, ते वाचून दाखवतो तुम्हाला. 21 मर्डर झालेले, कितीतरी बलात्काराच्या घटना झाल्या, चेन स्नॅचिंगच्या आणि चोरीच्या घटना अगणित आहे. आणि भांडण मारामाऱ्याचं ते विचारूच नका. नोंद असलेल्या बोलतो, नोंद नसलेल्या सोडून द्या. मला याचा संबंध तुमच्याशी नाही जोडायचा आहे. मला याचा संबंध याच्याशी जोडायचा आहे की शिर्डीमध्ये या प्रकारच्या घटना होत असतात. प्रशासन जर अलर्ट नसेल या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्याच्यामुळं शिस्त ह्या शहरामध्ये असणं फार आवश्यक आहे. आणि जर तसं नाही केलं तर याचा अतिरेक झाल्यानंतर आपल्याच गावातले पदाधिकारी सगळे पुन्हा मला फोन करायला लागतो, साहेब खूप अतिरेक झाला, चालायला जागा राहिली नाही. माझ्या मोबाईलमध्ये माझाही सीडीआर चेक करा, माझं सीडीआर नक्की चेक करा. मला किती जणांचे फोन येतात अतिक्रमण काढा म्हणून बरं का, ठेवा म्हणून नाही, काढा म्हणून. माझा सीडीआर तर मी डिक्लेअर करतो डायरेक्ट आता. आणि म्हणजे लोकांनाही कळलं की त्या भागातले जे सगळे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आहेत ते असतील, साई कॉम्प्लेक्सचे असतील, साई भक्त असतील, हे लोक चालायला सुद्धा जागा नाही. या महिलांचा आणि ह्या दुकानदारांचा प्रचंड त्रास आहे. असे दिवसभर तुम्ही इथं 200 लोक आले म्हणून 10,000 लोक तुमच्या तक्रार करतात, ते इथं आलेले नाहीये, त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल ना. जे 10,000 लोक तुमच्या तक्रारी करतात, आम्हाला तर सगळे सारखे. शेवटी तुम्ही 200 इथं आले आणि इथं बसले म्हणून लगेच तुमची बाजू घ्यायची, आणि जे लोक तुमच्या तक्रार करतात त्यांची बाजू घ्यायची नाही, असं होणार नाही. आम्हाला सगळ्यांचा विचार करावा लागतो. हे शहर सुरळीत चाललं पाहिजे. असं जसं बापू म्हटले की गुन्हेगारी किती वाढली, याचा संबंध जरी तुमच्याशी नसला तरी इनडायरेक्टली ह्या गर्दीमुळे, ह्या कंजेशनमुळे. आता तुम्हाला सांगतो, हे सगळ्यांनी एक मुद्दा मला आवडला, हे सगळे तुम्हाला शिस्त पाळा हे सांगताय, फार चांगली गोष्ट आहे. मला सांगा, इथं पेरूवाले बसले, तुम्ही 4 नंबरच्या गेटवर आपण शिवाजी भाऊकडून पलीकडे जातो, नेमकी मध्ये जाण्याचाच रस्ता अडवतो की नाही बरं सांगा. हे खोटं असेल तर सांगा, रस्ताच अडवतो की नाही. मध्ये भक्तांना जायच्या रस्त्यातच आडवे उभे राहतात, मध्ये जायचं कसं. मनोज कुमार पत जो आहे आपला जुना पिंपवाडी रोड, तिथं रस्त्याला आडवी लाईन उभी करता. भक्तांनी उभी लाईन जर केली तुम्ही अशी, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही. बाजार तळावर सुजयदादा ज्यावेळेस आले होते त्यावेळेस एक शिष्टमंडळ त्यांना भेटलं, ते म्हटले की गाडी लेट पाठवा. म्हटलं मी गाडीच पाठवणार नाही जर तुम्ही शिस्तीत बसले तर. तुम्ही नेमके आडवे उभे राहता. पेरूवाले जे आहे ते त्या 4 नंबर गेटला आपण एंट्री करतो, लोकांना जाऊच देत नाही आतमध्ये, पेरू घेतलाच पाहिजे अशा पद्धतीने उभे राहतात. मनोज कुमार पतला तसंच आहे. त्या साईतुल शिवाल्यांचं जे हॉटेल आहे आपलं, त्याच्या समोरची परिस्थिती काय, तिकडून आपण त्या गणपती पॅलेसच्या रस्त्याकडून येतो, रुई रोड म्हणतो आपण त्याला,
रोडवर तिकडून येताना आडवे उभे राहतात, लोकांना पुढेच येऊ देत नाही. साई कॉम्प्लेक्सच्या तिथं काय परिस्थिती आहे, आता द्वारकामाईच्या तिथं काय परिस्थिती आहे, नाट्यगृहाच्या समोर काय परिस्थिती आहे. जर तुम्ही लोकांना चालूच देणार, अभिजित इथे आहे, बुटी सोडावाला तो सोडावाला व्यावसायिक आहे, ठीक आहे, गरीब वर्ग आहे, मी हे अभिजित साक्षीदार आहे, मी त्यांना म्हणतो त्यांना व्यवसाय करू द्या, एक साईडला 100% व्यवसाय करू द्या. पण तो सेंटरलाच उभा राहणार, सेंटरला रोडच्या मध्यभागी उभं राहिल्याशिवाय व्यवसायच करत नाही, कसं काय चालू द्यायचं. मी किती वेळा सांगितलं, 8 ते 10 वेळा त्याची गाडी सोडली आम्ही, आणि प्रत्येक वेळेस त्याच्याकडून लिहून घेतलं की मी एक साईडला व्यवसाय करीन, एक साईडला व्यवसाय करत नाही. माझ्याकडे फोटो आहे, मी यांना पाठवले, दादाला पाठवले, पदाधिकाऱ्यांना पाठवले. तुम्ही व्यवसाय करताना रोडच्या मध्यभागी करणार असाल, मला जाणार येणाऱ्यांचा पण विचार करावा लागेल ना. शेवटी तो एक व्यवसाय की ठीक आहे, तो गरीब आहे, त्याचं कुटुंब चालतं, पण तो 1000-2000 लोकांना त्याचा त्रास होतो, तर आम्ही त्याला उचलणार, इथून पुढे उचलणार. लक्षात घ्या, तुम्हाला आम्ही जे नियम, आता जसं बापू म्हटले, भैया म्हटले, सगळे म्हटले शिस्त लावून द्या, आम्ही शिस्त यापूर्वीही लावून दिलेली आहे, परत लावून देतो. यांच्या शब्दाखातर यांचा मान ठेवायचा म्हणून आमचे लोक तिथे येतील. तुम्हाला एक साईडला मी जागा नेमून देतो, मला तर गॅरंटी तुम्ही त्या जागेत बसणार नाही, पण यांच्या शब्दाखातर मी तुम्हाला परत एक संधी देतो, तुम्ही बसा. आम्ही उचलणारच नाही, टाइम नाही, आम्ही टाइम देणार नाही. तुम्हाला तर सांगतो, आम्हाला व्यवसाय करायला कोणाचीच ना नाही. डाळिंबाच्या, अरे तुम्हाला पडायला पाहिजे, तुम्ही ते सडके डाळिंब त्या गटराच्या मध्ये गोण्या बाचक बांधून ठेवता, खरंय का खोटं आहे. माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे. लोकांना बापू त्या डाळिंब त्या गटर आहे का त्या रस्त्याच्या खालचं, त्या गटारामध्ये ठेवतात, दुसऱ्या दिवशी ते काढतात, ते लोकांना खाऊ घालतात. काय हा प्रकार? हे व्हिडिओ आहे माझ्याकडे, बोलर आपले नवीन त्यांना खरंय खोटं आहे. हे आज नाही चालू, सुदैवानं मी 3 वर्ष होतो, आज पूर्वी होतो, आता 2 वर्ष, 5 वर्षापासून मी पाहतोय त्या गटरामध्ये डाळिंब घालतात, ते फेकून दिलेले डाळिंब आणतात. सगळ्यांनी काही असतील चांगल्या, ही परिस्थिती आहे. कचरा शिवाजी महाराजांच्या नावाचे तिथं महाराजांच्या नावावर थुंकतात ते व्यावसायिक तिथले. खरं खोटं विचारा यांना, आमचे हे विचार, शिवाजी महाराजांच्या नावावर थुंकतात गुटखे खाऊ, यांना व्यवसाय करू द्यायचे. त्या 1000 रूमच्या तिथं एवढी घाण करतात, एवढी घाण करतात, भयानक घाण करतात, आणि ही घाण आम्ही साफ करायची. व्यवसाय करायला आम्ही तुमच्याकडे ना, खरं सांगायचं ना, तुम्ही व्यवसाय म्हणून व्यवसाय करतात म्हणून कारवाई नाही करत. आम्ही जो बेशिस्तपणामुळे जे करतात ना, त्याच्यामुळे आम्ही कारवाई करतो. व्यवसाय करायला आमचा कधीच विरोध नाही. ज्या पद्धतीने नगर मनमाड हायवे मागे त्या पंढरपूरच्या वारीमध्ये तो ट्रक घुसला होता, आणि तो ट्रक घुसल्यामुळं 20-25 वारकरी एक्सपायर झाले दुर्दैवाने. आता मला सांगा, रस्त्याच्या मध्यभागी व्यवसाय करतात, उद्या कधी गाडी घुसली आणि दुर्दैवाने एखादी घटना घडली, आम्हालाच विचारणार सगळे, नगरपालिका काय करत होती इतके दिवस. मला दिवसभर कितीतरी लोक शहरातले व्हिडिओ काढतात, फोटो काढतात आणि कॉल करतात की ह्या अतिक्रमणवाल्यांचं साहेब काही करा, यांच्यावर कारवाई करा, चालणं मुश्किल झालंय, पाय ठेवणं मुश्किल झालं. आम्हाला हाऊस नाही हो, माझ्याकडे लागेल तेवढे काम आहे, हे काम करायची आम्हाला हाऊस नाही. मी बापूला भैयाला काल परवा बोललो की हे जे आहेत ना, याच्यात इतका वेळ जातो, आम्हाला ही कारवाई करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. याच्यात इतकी एनर्जी जाती, चांगल्या कामाचा वेळ याच्यात जातो, दिवसभर लोक येतात. आता तुम्ही भेटायचं सोडून दिलं, इतकं डोकं खातात, इतकं डोकं खातात, याच्यात आम्हाला कारवाई करण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु ज्या पद्धतीने आम्ही कारवाई नाही केली का लोक परत बसू देत नाही आम्हाला, नगरपालिका कारवाईच करत नाही, चालायला रस्ते नाही. या नगर मनमाड हायवेच्या मध्यभागी व्यवसाय करतात. खरंय खोटं आहे? तुमच्या याच्यापासून या आपण नगरपालिकेच्या समोरच ती बाजू, तिथून जर विचार केला तर लक्ष्मीनगर पर्यंत, लक्ष्मीनगरचा फुटपाथ त्या दुकानदार पॅक करून टाकतात, आणि पुढे डांबरी रस्त्यामध्ये इथून तिथून ते ठेलेवाले बसतात. बरं, एक साईडला पण नाही बसत. कोण फुटपाथवर आणि फुटपाथच्या खेटून बसतं सांगा मला? कोणीच बसत नाही. नगर मनमाड हायवेच्या फुटपाथवर जर बसले असते तर आम्ही कधी कारवाई केली नसती. कोणीच फुटपाथवर बसत नाही, डांबरी रस्त्यावर बसतात. उद्या जर काही झालं तर आम्हाला हा विचारणार आहे, डांबरी रस्त्यावर बसतात की नाही सांगा ना, खरं आहे खोटं आहे? सगळे डांबरी रस्त्यावर बसतात. मनोज कुमार पथवर रोडच्या मध्यभागी बसतात, एकदम सेंटरला. खरंय का खोटं आहे सांगा ना? माझ्याकडे सगळ्यांचे व्हिडिओ आहे, सगळ्यांचे फोटो आहे. आमच्या लोकांना सत्य वॉर्निंग दिलेली आहे, फोटो काढा मग कारवाई करा. मला माहिती लोक येतात परत आम्हाला जा विचारतात, मग खरं खोटं करतात, मग आम्ही फोटो काढून ठेवतो, व्हिडिओ काढून ठेवतो.
शहरात सगळीकडे कॅमेरे पण लावलेले, त्याच्यामध्ये पण आहे. हे शिर्डी आहे, इथं 1,00,000 लोक रोज दर्शनाला येतात. तुमच्या दृष्टीनं ते फक्त गिराईक आहे, तुमच्या दृष्टीनं त्यांनी फक्त तुमचा माल विकत घेतला पाहिजे. तुमचं बाकीचं काही घेणं नाही तुम्हाला त्याच्याशी. रस्ते ब्लॉक झाले, अस्वच्छता झाली, चालायला जागा नाही राहिली, याच्याशी कोणाला काही घेणं नाही. आम्ही सांगून सांगून थकलो, गाड्या सोडून सोडून थकलो. आता मी ते ठीक आहे यांच्या म्हणण्याखातर आम्ही ते तोडणं बंद केलं, ठीक आहे आम्ही जमा करतो. परंतु तुम्ही सुद्धा आता बापूंनी सुरुवातीला विचारलं शिर्डीतले किती आहे, सावळीची किती आहे, गोदावरी वसाची किती आहे, साकुरीची किती आहे. आता मी ते चेहऱ्याशी सांगू शकतो की याच्यातले 50% वर शिर्डीच्या बाहेरचे, 50% पेक्षा जास्त शिर्डीच्या बाहेरचे. परंतु आम्हाला शिर्डीच्या बाहेर असण्याचं सुद्धा काही अडचण नाही, सगळे व्यवसाय करा, आमचं त्याच्याबद्दल हरकत नाही. शेवटी व्यवसाय करायचा अधिकार असं शिर्डीच्याच लोकांना नाही, बाहेरच्या लोकांना नाही, असं काही नाहीये. परंतु शिस्त मात्र सगळ्यांनी पाळायला लागेल. तुम्ही शिस्त पाळत नाही. मी सर्व जरी जिथे असले तरी मी सर्वांना सांगतो, तुम्ही एक साईडला एका बाजूला व्यवसाय केला आम्ही कारवाई करणार नाही. परंतु रस्त्याच्या मध्ये जर आले, असे तुम्ही 100 जरी मोर्चे आणले तरी आम्ही कारवाई करणार. हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. तुम्ही एक साईडला व्यवसाय करा, आम्ही कोणावरही काहीही कारवाई करणार नाही. तुम्ही म्हणता 2 तासाची वेळ द्या, आम्ही 4 तासाची वेळ देऊ तुम्हाला. व्यवसायाचं करायला कोणाचीच ना नाही, 4 काय 5 तासाची देऊ, परंतु शिस्त पाळली पाहिजे. उद्या माग अभय भैया योगिताताई नगराध्यक्ष होत्या, आम्ही जॉईंटली कारवाई केली. आम्ही एक विचारानं कारवाई करायची, रस्ते अडवले म्हणून. काय झालं? काय नाही झालं, व्यवस्थित चालू राहत. एक लक्षात घ्या, तुम्ही जसे 200 लोक इथं आलेत का कारवाई करू नका म्हणणारे, तसं कारवाई करा म्हणणारे 10,000 लोक बसलेले बाहेर, हे तुम्ही लक्षात घ्या. परंतु तरी सुद्धा आम्ही 200 लोकांच्या रोजीरोटीच्या बाजूने उभं राहू. परंतु तुम्ही जर शिस्त पाळून व्यवसाय करत असाल तरच आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू, अन्यथा ती कारवाई थांबणार नाही. तुम्हाला आम्ही सामान उचलणार नाही. आम्ही तुम्हाला 2 तासाची वेळ ऐवजी 4-5 तासाची वेळ देऊ. तुम्ही एक बाजूला बसा, अस्वच्छता करू नका. आता तुमचे घोडे नाही चालणार, आम्ही ते घोडे त्यांची लाद आम्ही उचलायची का? इथून तिथून इतके रगेल आहे बापू, सांगा. त्या प्रसादालय रोडच्या मध्यभागी तो टांगा उभा करतात, काही करत नाही, ऐकत पोलिसांना नाही ऐकतात का विचारा त्यांना, अजिबात ऐकत नाही. रोडच्या मध्यभागी उभे राहतात. ती लाद माझे सफाई कर्मचारी माणसंच आहे, ते काही जनावर आहे का? व्यवसाय तुम्ही करायचे आणि त्यांच्या घोड्यांची लाद आम्ही उचलायची का? कंटिन्यू ती लाद आम्हाला उचलायला होता. आणि बरं ठीक आहे, तेही स्वच्छता म्हणून आम्ही केलं असतं, परंतु रोडच्या मध्यभागी उभे राहतात, त्यांची घाण उचलायला सुद्धा त्यांची गाडी बाजूला करत नाही. काल मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला, व्हिडिओ बघा. ते घोडागाड्या त्या भक्तांच्या इनोव्हावर जाऊन त्या इनोव्हाच्या काचा फोडल्या, त्या गाड्या चेपून टाकल्या. आणि काय यांना काय शिस्त? यांना मी 1000 वेळा सांगितलेले. मी त्या याच्यावर जाऊन प्रसादालय रोडला जाऊन कर्मचाऱ्यांनी सोडून मी स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या गाड्या एक साईडला नाही राहत उभे. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की अजून इथून पुढे सुद्धा नाही राहणार. अरे ते त्यांच्या अंगातच नाही ती शिस्त, त्याच्यामुळे ते बंदच राहू द्या. ते काही ते घोडे ते चावले, ते बापू म्हणतात ते कुत्रे चावतो घोडे चाव, साक्षीदार आहेत ना. मला तक्रार तर रमेश भावनी गोपीनाथ बापूंनी यांनी केल्या होत्या की ते घोड्यांचा काय त्रास आहे. व्हिडिओ पण पाठवले, असं नाही की बा त्याच्यामध्ये खोटे आहे काही. ते व्हिडिओ मी काल कैलास बापूंना पाठवले, त्या कशा गाड्या फोडल्या त्यांनी. आणि ते अतिशय बेशिस्त आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या घोडावाले आणि उंटावाले, ते इलेक्ट्रिक गाड्यावाले, इलेक्ट्रिक गाड्यावाल्यांची काय परिस्थिती. आता त्या गाड्यांची आपल्याच शिष्टमंडळ आलं होतं बापू की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांनी आपल्या कैलास नाराला मारलं म्हणून. आणि नंतर आपलेच पदाधिकारी म्हणतात जाऊ द्या, करू द्या व्यवसाय. हा काय प्रकार आहे? त्या गाड्यावाले अक्षरशः त्या पिंपवाडी रोडला निलेश दादा आपल्याच लोकांच्या तक्रार होत्या की ते रोडच्या मध्यभागी त्या गाड्या घेऊन फिरतात, साई कॉम्प्लेक्सच्या परिसरात गाड्या घेऊन फिरतात, भक्तांना चालायला जागा राहत नाही. काही लोक जे साई भक्त आहे का मुंबईचे, गुजरातचे, दिल्लीचे, तिथे नामदार साहेबांना फोटो पाठवतात, तिकडं साहेब मला फॉरवर्ड करून देतात की अशी परिस्थिती आहे. आम्ही शिर्डीला आलो होतो 1 वर्षातून दर्शनाला, पण अत्यंत वाईट परिस्थिती, अत्यंत वाईट अनुभव आम्हाला आले. असं ते ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून साहेबांना मेसेज पाठवतो. तुम्हाला नामदार साहेबांनी मला फॉरवर्ड केलेले मेसेज तुम्हाला पाठवतो. आणि हे जे तुम्ही म्हणाले दिल्लीवाल्यांचा का विचार करता तुम्ही, तेच तर तुमचं गिऱ्हाईक आहे. ते जरी साई भक्त असले ते नाही तर सब कुछ बंद. बाकी काय, साई भक्तांची जर इथं येणं कमी झालं तर सगळंच बंद होईल. हॉटेल व्यवसाय बंद, रोजी तुमचे ठेलेवाले बंद, रेस्टॉरंट बंद, सगळंच बंद होईल. त्याच्यामुळं ह्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे
तेही आपल्याला बघावं लागेल. पण कोणाला काहीही पडलेलं नाही, सगळ्यांना पडले माझा व्यवसाय झाला पाहिजे. बाकीचं काय ते शहर बंद पडलं तरी चालेल, अस्वच्छता झाली तरी चालेल, बेशिस्त झाली तरी चालेल, ट्रॅफिक जाम झाली तरी चालेल, माझा व्यवसाय. आणि मी तुम्हाला सांगतो, आमची चर्चा चालू आहे की सगळे जे व्यावसायिक आहेत त्या लिस्ट मधले त्यांना जागा देण्याच्या बाबतीत. आता आम्ही आता काही जागा दिल्या, विशेषतः दिव्यांग लोकांना जागा दिल्या. आता त्यांचं माझ्याशी भांडण चालू होतं की आमच्यावर एक स्वतंत्र कायदा आहे, आम्हाला स्वतंत्र जागा द्या. आम्ही दिल्या जागा, आता जायला तयार नाही, आम्हाला इथंच बसू द्या. आता काही लोकांना आम्ही जागा द्यायला तयार आहे, पण इथंच बसू द्या असं होणार नाही. तुम्ही 4 नंबर गेटच्या एंट्रीला ब्लॉक करणार, तसं होणारच नाही. तुम्ही म्हणणार आम्ही एक साईडला बसतो, लोकांना जायला, तसं होणार नाही. तुम्हाला एक साईडला आणि भक्तांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच व्यवसाय करावे लागतील. अशा पद्धतीने व्यवसाय करायला आमची कधीच ना नाहीये. आमची ना फक्त रस्ते अडवणे, रस्त्याच्या मध्यभागी बसणे. आता साई कॉम्प्लेक्स वाले नाही याच्यात कोणी. आता साई कॉम्प्लेक्स वाले दुकानाच्या बाहेर यायचं काही कारणच नाही. आता साई कॉम्प्लेक्स वाले दुकानाच्या बाहेर आल्यानंतर सगळ्यात जास्त तक्रारी कोण करतो माहिती? साई कॉम्प्लेक्स वाले आतले दुकानदार. पुढच्या दुकानावाल्यांनी दुकानं पुढे घेतले म्हटल्यावर गिराईकाला आमच्याकडे यायला जागाच नाही. दिवसभर ते मागचे दुकानदार मला माझ्या कर्मचाऱ्यांना फोन करतात, मेसेज करतात की यांच्यावर कारवाई करा. तुमच्यावर कारवाई करा ही का आम्ही नाही करत स्वतःवर. तुम्हाला मी माझे मोबाईल दाखवतो, 2-3 लोक माझ्याकडे या. गावातले लोक तुमचे व्हिडिओ टाकतात, गावातल्या व्यावसायिक, गावातले तरुण, गावातले युवक हे सगळे फोटो टाकतात. या लोकांच्या बेशिस्तपणामुळे शिर्डीचं वाटोळ झालं, नगरपालिका काही करत नाही अशी मेसेज फिरवतात. मग कारवाई करायला नको. आता हे कागद आणला, मागच्या 12 वर्षात झालेल्या गुन्ह्यांची 21 खून, 37 खुनांचे प्रयत्न, 153 हाफ मर्डर दुखापत, बलात्कार 48, विनयभंग 66, चोरी 1360. हे रेकॉर्डवरच आहे, फक्त रेकॉर्डवर नसलेलं सोडून द्या काय असेल. आता कुठेतरी आम्हाला नगरपालिका म्हणून आमचं म्हणणं नाही हे तुम्ही केलं, आम्हाला माहिती तुम्ही याच्यामध्ये व्यावसायिक आहे, होतकरू आहे, परंतु आपल्या बेशिस्त व्यवसायामुळे सुद्धा या लोकांचं फावून जातं हे लक्षात घ्या. आता त्या साई कॉम्प्लेक्स मध्ये किती पुढचे पोरं आहे सगळ्यांना माहित नाही का? व्हाईटनर घेऊन येतात, गांजा वाढतात, सगळ्यांना माहिती. हे तुमच्या गर्दी केल्यामुळं आणि याच्यामुळं ते बेशिस्तपणामुळे ते आड लागतात, तिथं गर्दी करतात, घाण करतात. त्यामुळं आम्हाला हे कंट्रोल करणंच आहे. पूर्ण बंदही नाही होऊ शकत आणि पूर्ण चालूही होऊ शकत नाही. पूर्ण जर म्हटलं हा ठीक आहे, ज्याला जिथं वाटेल तिथं बसा असं जर मी म्हटलं, उद्यापासून काहीच नगरपालिका करणार नाही असं मी डिक्लेअर केलं, समजा कोणी डिरकून पाहायला सुद्धा येणार नाही. ज्याला जिथं वाटेल तिथं बसा, जिथं वाटेल तिथं व्यवसाय करा, चालेल काही शहर बंद पडून जाईल दुसऱ्या दिवशी, काहीच चालणार नाही. गुन्हेगारी वाढेल, हा नगर मनमाड हायवेला सुद्धा गाडी पास नाही होणार. त्याच्यामुळे आम्हाला आमची काही जबाबदारी आहे, आमचं काही कर्तव्य आहे, आम्हाला ते पार पाडावं लागतं. उद्या मी तुम्हाला तेच सांगतो की तुमचे 200-300 लोकांपेक्षा ते पुढचे 10-15-20 हजार लोक आम्हाला इथे बसू देणार नाही. की नगरपालिकेचे लोक पगार कशाचा घेतात म्हणते, चालायला जागा राहिली नाही, नगरपालिका अस्वच्छता झाली, सगळे रस्ते ब्लॉक झाले, गुन्हेगारी वाढली, असं लोक आम्हाला विचार. आमची काहीतरी जबाबदारी आहे ना, आम्ही इतकी मोकळी देऊ शकत नाही कोणाला, काही करा कसंही करा असं होऊ शकत नाही. त्यामुळे शिस्त ही पाळावी लागेल. आम्ही तुम्हाला जागा दिलेल्याच आहे ऑलरेडी, परंतु परत माझे लोक तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. काल माझी अभयभाई याची बोलणं झालं होतं, मी माझ्या अतिक्रमण विभाग प्रमुखाला सांगितलं होतं. काल मी जरा गडबडीत होतो, परंतु मी कालच तुम्हाला पण सांगितलं होतं अर्नेंना की ही जागा जे आहे ते आमचे लोक येतील आणि तुम्हाला जागा नेमून देतील आणि त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. त्या नेमून दिलेल्या जागेमध्ये आम्ही काही साखर शिवायला नाही देणार, तिकडं कुठं नाही आहे तिथंच देणार, पण एक साईडला. आणि त्या एक साईडला दिलेल्या जागेच्या बाहेर कोणी आला तर मग बापू भैया माफ करा, आम्ही हुशार. या जागेत तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. हे एक लक्षात घ्यावं. आमचा काय फायदा आहे तुम्हाला त्रास देण्यामध्ये? कुठे डोकीदुखी, दिवसभरची डोकीदुखी. माझ्या पगार वाढणार आहे का, कमी होणार आहे का? माझ्या कर्मचाऱ्याचा वाढणार आहे का, कमी होणार आहे का? पण शेवटी शहर चालवण्याची काहीतरी जबाबदारी प्रशासन म्हणून आमची आहे, ती आम्हाला पार पाडावी लागते. जसं बापू म्हटले, जसे विकास कामं करणं जसं महत्वाचं आहे,
तसं ह्या गोष्टीला शिस्त लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते जर नाही झालं तर उद्या घोडे आले, उंट आली, परवा हत्ती येतील मोठे, हत्तीवर राऊंड मारायचे 200 रुपये म्हणतील. का नाही येणार? येतील ना, त्याला काय, का नाही येणार? कुठेतरी तर कंट्रोल ठेवा ना. आपल्याला सांगावं लागलं बाबा नको आणू हत्ती, इथं रस्ते छोटे, काहीतरी तर आपल्याला इंटरफेअर करावं लागेल ना. हेच तोच इंटरफेअर आहे की आपल्याला कुठं ना कुठं प्रशासनाची शिस्त ही ठेवावी लागेल. आमचे लोक तुमच्याकडे येतील, सगळ्यांना एका जागेवर, आणि ते जे भक्तांना तुम्ही जो त्रास देता, सडके जाळीत खाऊ घालता, ते सुद्धा आम्ही सहन नाही करतो. शेवटी साईबाबा जे आहेत, बाबांनी ही शिकवण दिली का आपल्याला भक्तांना सडके जाळीत खावं. मी आता जर गेलो ना इथून, तुम्ही इथंच बसा, आमचे लोक जर गेले ना किमान 5 वाने सडके जाळींबाची उचलून आणतील तुमच्याच. सांगू का अशी परिस्थिती. हे जे आहे ना असं करू नका. ज्या पद्धतीनं अस्वच्छता आहे, शेवटी नगरपालिका म्हणजे काय आमची ही काही खाजगी संस्था नाही, ही लोकांचीच संस्था आहे, सार्वजनिक संस्था आहे. आम्हाला लोकांच्या भल्यासाठीच इथं थांबायचं आहे. लोकांचं भलं म्हणजे फक्त 200 लोकांचं भलं नाही होऊ शकत. शहराला शिस्त लागली पाहिजे. ठीक आहे, तुमच्या रोजीरोटीला आम्ही हॉकर झोन सुद्धा पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये हॉकर झोनचं आम्ही करतोय, आमचं चाललंय नियोजन. हॉकर झोन म्हणजे ज्याला त्याला कायमची स्वतंत्र जागा व्यवसायाला द्यायचा आमचा विषय चाललेला आहे, परंतु त्याला थोडासा वेळ लागतो. आज रोजी आम्ही तुम्हाला जागा नेमून देतो किंवा दिलेल्याच आहे तिथंच देतो. एक साईडला तुम्ही करत असाल तरच हे तुमची सहकार्य आम्ही करू शकतो. जर तुम्ही नाही केलं तर तसं काही होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. स्वच्छता जी आहे, आता तुम्ही हे जे म्हणताय नगरपालिकेची गाडी, नगरपालिकेची गाडी आली की तुम्ही पळून जाता, दुसऱ्या मिनिटाला बरोबरच्या मध्ये भाई उभे राहतात. खरं खोटे? 100% खरंय. आता मला माझा बाहेर गावच्या लोकांना व्यवसाय करायला माझा विरोध नाही, आमचा विरोध नाही. आणि कारण ते शक्य पण नाही शोधणं. कुणी थोडंच त्या बंद लावणार, पोराकडून लिहून घेणार, हा शिर्डीवाला आहे आणि हा गोदावरी स्वतःला आहे, हा कोपरगावला आहे, हा मनमाडवाला आहे, हा वैजापूरवाला आहे. कुणी लिहून घेऊ शकत नाही. आम्हाला ते शक्य पण नाहीये तसं करणं. 10 लोक शिर्डीचे बसले, 3 लोक जर बाहेरचे बसले तर ते 3 लोक त्या 10 लोकांमधून हुडकून काढणं सोपं नाही. त्यामुळं तसा आमचा विरोध नाही. राहतावाल्यांनाही नाही, साकुरीवाल्यांनाही नाही आणि सावळीवीरवाल्यांनाही नाही आमचं. याच्यामध्ये मला माहिती 50%च्या वर हे साकुरी राहत आणि सावळीवीरवालेच. या महिला ज्या आहेत ना, या महिला साकुरी, सावळीवीर आणि गोदावरी बसा इकडच्याचे. लक्ष्मीनगरच्या आपल्या जर सोडल्या तर बाकीच्या महिला ज्या आहेत तिकडच्या आहे सगळ्या. 2-3 सीतानगरच्या असतील, ह्या ज्या आहेत ना हे सगळ्या बाहेरच्या आहेत. पण आमचा तुम्हाला विरोध नाही हे लक्षात. आमचे कामगार 60-70% कामगार सुद्धा सावळीवीरचे, गोदावरी, सच्ची, साकुरीचे आहेत. आम्हाला काही अडचण नाही तुम्हाला व्यवसायाला, पण शिस्त पाळावी लागेल. आमचे लोक तुमच्या सोबत येतील, तुम्हाला जागा हा दुसरा एक महत्वाचा विषय बोलायचा आहे. याच्यामध्ये जे लोक म्हणजे आपले लोक बापू गावातले पदाधिकारी असतील किंवा हप्ते घेतात ना हॉटेलवाले आणि पुढं जे घेतात ना ते आम्ही ते दुकान मात्र आम्ही तोडूनच टाकतो. म्हणजे आमचे लोक असे आहेत बापू आपले काही लोक की दुकानापुढं UP वाला बसवायचं, त्याच्याकडून 500 घ्या, कोणाकडून 700 घ्या. काल मला तर एक जण म्हटला की 2-2, 3-3, 5-5 हजार रुपये पण रोज घेतात. म्हटलं एवढं तर नसतील, मला तेवढं अजून माहित नाही, परंतु असे जर असतील ना तर हे आम्ही फुकट देतो ना तुम्हाला रस्त्याला एका बाजूला. तुम्ही ही हप्तेखोरी जी आहे ना ती अजिबात आम्ही सहन करणार. हे जे हप्ते देणं, याला 500 दे, त्याला 200 दे, त्याला 300 दे आणि चालू दे. तुम्ही नगरपालिका कर्मचाऱ्यांना आरोप करता. गावामध्ये किती तुम्हाला सुद्धा 100 नावं सांगता येतील की जे लोक 200, 200, 300, 300 रुपये जागा पालिकेची, जागा सरकारी, त्याच्यावर बसायचे पैसे कोण घेतो? मागचा दुकानदार घेतो. त्या भागातला जो कोणी सो कॉल्ड स्ट्रॉंग माणूस आहे तो जमा करतो. ही चूक आहे. भैयाने आम्ही याला नेहमी विरोध केलेला आहे या गोष्टी. ते प्रकार कोणीही चालू देऊ नका. तुम्ही पण पैसे देऊ नका. 50 रुपयाची पावती फाडा फक्त, एक साईडला व्यवसाय करू. बाकी हे जे हप्तेखोरी ना ती बिलकुल नाही चालणार. 3 टाइम आपल्याला हेच सांग, सकाळवाला वेगळा, दुपारवाला वेगळा, रविवार, मंगळवार, गुरुवार, रविवार, मंगळवार, गुरुवार. ही जी हप्तेखोरी हे आमच्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना कमी पडलंय थोडस. त्याच्यामुळं हे जरा जमा करायचं काम चाललंय. हे अजिबात कोणाला काही पैसे द्यायचं काही कारण नाही. 1 रुपया देऊ नका कोणाला. जो पैसे देऊन कळलं ना त्याची गाडी पहिली उचलणार आहे. 1 नंबर. तुम्ही व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला हे नाही. पण
हे आम्ही नगरपालिकेकडे काय होतं की मग हे हप्तेखोरी करून हे व्यवसाय चालू या समस्येचा, मग ते नाही आम्ही चालू देणार. तसं जर जागा पालिकेची आणि हप्ते कोण घेतोय, तिथला बाजूचा कोणीतरी माणूस घेतो. म्हणजे मला विशेष वाटतं 1000 रुपये रोज देतात, विशेष आहे. बरं कोण देतं माहितीये का? हे अण्णा ज्यांची मोठी हॉटेल आहेत, मोठे हॉटेल आहेत, परंतु हॉटेल असूनही हॉटेलमध्ये पकवतात, ते शिजवतात आपल्या भाषेत आणि गाडीवर विकायला नेतात. युपी बिहार वाले, पाणीपुरीवाले वगैरे, युपी बिहार वाले ही आपली अडचण नाही, पण हप्तेखोरी करतात ही आपली अडचण आहे. ते तिथं पैसे देऊन हे करतात, ते आम्ही चालू देणार नाही. तुम्ही स्थानिक आहे, तालुक्यातले आहे, जिल्ह्यातले आहे, राज्यातले आहे, त्याला राज्यातले असण्याचं आम्हाला काही दुःख नाही. परंतु प्रॉब्लेम हा आहे की शिस्त पाळत नाही. तुम्ही शिस्त पाळा. कितीतरी पाणीपुरीवाले डोके मार्केटला, जोशी शाळेसमोर रस्त्याच्या मध्यभागी गाडी लावतात, एकदम मध्यभागी. कित्येक वेळा मी पाहिलं, मी स्वतः सांगितलं. एवढा मोठा 50 फुटाचा रस्ता आहे, 50 फुटाच्या रस्त्यावर एक साईडला उभं राहिला, आम्ही कधी कारवाई करणार. पण तो सिटी मार्केट सेंटरला उभं राहत. का सेंटरला उभं राहत? शेवाधामचं तिथं सेंटरला उभं राहत. का? कणकुरी रोडला इथं सेंटरला उभं राहत. तुमच्या आता कणकुरी रोडला ते पुढे एवढं वाढत चाललं मस्जिदकडं. रोडच्या साईडला व्यवसाय करायला हरकत नाही, रोडच्या सेंटरला व्यवसाय करतात. काय कारण आहे? लोकांनी जायचं कुठून, यायचं कुठून? ही जर तुम्ही शिस्त नाही पाळली, तर तुम्ही असे 100ही मोर्चे आणले, तुम्ही 200 जण जरी बाजूला असले, तरी बाकीचे 50,000 लोक आमच्या सोबत आहेत यायचं कारवाई करा म्हणून. ही दुसरी बाजू पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही आमची अजिबात दुश्मन नाही. तुम्ही एक साईडला व्यवसाय करा, आम्ही तुमच्या व्यवसायाला आड येणार नाही. परंतु जर तुम्ही एका बाजूला हे केलं, एका सेंटरला उभे राहिले, तर कारवाई अटळ. आम्ही तुमचं सामानही उचलणार नाही, आम्ही तुमच्यावर कारवाई करणार नाही. फक्त तुम्ही एका बाजूला व्यवसाय करा, एवढं तुम्हाला पाळावं लागेल. अस्वच्छता करायची नाही, एका बाजूला व्यवसाय करायचा. जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील, जसे दादा म्हटले तसे, ते लोकांची सुद्धा तुम्ही आम्हाला माहिती द्यायची. ते आम्ही ते सगळं व्यवस्थित त्यांचं हे करतो. आणि हे जर कोणी पाळणार नसेल, तर तुम्हाला मग शेवटी कारवाईला सांगू जावं, त्याला काही पर्याय नाही. आता आम्ही थोडी शिथिल करू. आजपासून जी कारवाई आहे बंद होऊ शकत, बंद झालं तर मग तर मला नगरपालिका, तुम्हाला माहिती आहे का परिस्थिती काय? मी ज्यावेळेस नगरपालिकेत, आज मी तिकडे मोजणी करायला गेलो पाहिजे बोलून मी इकडे आलो, नगरपालिकेत मला यायला सुद्धा जागा राहत नाही. नगरपालिकेत माझी अवस्था ही, नगरपालिकेमध्ये इकडून यावं, सगळ्या गाड्या लावलेल्या, इथून तिथून, या काळ्या पिवळ्या असतील, सिंगापूर असतील, इकडून यावं, इकडूनही सगळ्या गाड्या लावल्या. चीफ ऑफिसरची ही अवस्था आहे. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही? आता शेवटी मग आम्हाला तिथं त्या गाड्यावाल्याला थोडी कारवाई करा. आता जर आम्ही कुठंच काही कारवाई केली नाही, मला तर नगरपालिकेत येता येणार नाही, अशी परिस्थिती. त्याच्यामुळे बंद काहीच नाही होऊ शकत. गाड्यांची जी साईज आहे ती कमी केली. तो टाइम आम्ही चर्चा करतो, तो टाइम आम्ही नेमून देतो. आणि पुन्हा करून द्यायचंय का? त्याच्या बाहेर घेऊन जाणार नाही. काय माहिती का, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्षणाला मी तुम्हाला पुन्हा करून देऊ का, त्या क्षणाला यांची लाईन आहे का दादा गेले, तिकडचे सगळे हॉटेलवाले माझ्या कॅबिन मध्ये येऊन बसले. तुम्ही त्यांना अधिकृत करून टाकलं म्हणते. फक्त मग चारी बाजूची, इकडची इकडची आणि पुढं, बस एवढं 2 कॉर्नर्स आहे. शेवटी आपल्याला सगळ्यांचा विचार करायचा. सगळे पंजाबी लोक असतील, डॉक्टर गुंटर असतील, हे सगळे लोकांच्या तक्रारी चालू होतात की ही आमची अधिकृत जागा आहे, आमच्या अधिकृत जागांना व्यवसाय करत नाही आणि यांच्या अनधिकृत जागांना तुम्ही करू देतात आम्हाला ते. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मागणीवर निर्णय घेणारे आदरणीय मुख्याधिकारी दिघे साहेब, आता आपण या ठिकाणी का उपस्थित आहोत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सातत्यानं 2 ते 3 वर्षापासून हा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. खरं तर मध्यंतरी माझ्या मते शासकीय विषयांवर दिघे साहेब असताना सुजयदादांनी या संदर्भात बैठकही घेतली होती. त्या संदर्भात अनेक सूचनाही दिघे साहेबांना केल्या होत्या, प्रशासनालाही केल्या होत्या. परंतु काय झालं की मध्यंतरी इलेक्शन लागलं विधानसभेचं, त्याच्यानंतर परत संस्थांचे परत अधिकारी बदलले. या सगळ्या गोंधळामध्ये निश्चितच आपल्यावर अन्याय झाला, हे कुणी नाकारू शकतच नाही.
मग या अन्यायाला खऱ्या अर्थानं आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण बोललं गेलेलं आहे. परंतु आता काय झालेलं आहे, आता मंगेश नाना बोलले, सुरेश भाऊ बोललेले आहेत की कारण आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. परंतु या ठिकाणी मला अतिशय प्रखरपणे एक भूमिका या ठिकाणी मांडायची आहे की शिर्डी भूमी आहे, या शिर्डीमध्ये कोणत्याही जातीपातीचं आणि राजकारणाचं काम कुणी करत नाही. आणि आज आम्ही या ठिकाणी उपस्थित हे राजकारण म्हणून नाही की तुम्ही मतदार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बिलकुल उपस्थित नाही, हे तुम्हाला साईबाबालाच करून सांगतो, कुणीच पण नाही. आपण एक शिर्डीचे ग्रामस्थ आहे आणि या शिर्डीच्या भूमीमध्ये प्रत्येक जणाला श्वास घेण्याचा, उद्योग करण्याचा, व्यापार करण्याचा अधिकार आहे. या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पण हे सर्व करत असताना मागील 3 वर्षापासून आपण देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की शिर्डीची गुन्हेगारी हे कुठे गेलेली आहे. आपण पाहिलं, आज आपण करत नाही, परंतु आपल्या पाठीमागे असणारे जे परप्रांतीय लोक या शिर्डीमध्ये आश्रय घेतलेला आहे त्यांनी निश्चित या शिर्डीचे नाव बदनाम केलेलं आहे. मी आज तुम्हाला दोष देत नाही, परंतु काही अर्थी आपण देखील या दोषी आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे. जर आपल्या शेजारी एखादा गुन्हेगार जर धंदा करत असेल किंवा एखादा काम करत असेल तर आपण निश्चितच त्या बाबतीत पोलिसांना म्हणा किंवा आमच्यासारख्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की हा गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे. त्याच्यामुळं खरं तर आपल्याला बापू आज याच्यामुळे आपली कडी आंबट झालेली आहे. आणि आज आपल्याला हे जे वाईट झालेलं आहे, म्हणजे हे जे आपलं चाललेलं आहे, आता अनेक जणांनी सांगितलं, आता या बाबांनी सांगितलं की मी माझा मेवणा आणायचा, मेवण्याने मेवणा आणायचा, मग तिने त्याचा भाऊ आणायचा, अशी एक प्रकारची जी चेन चाललेली आहे ती आता आपल्याला कुठे थांबवायची आहे. कारण आज आपलंच पोट भरत नाहीये, त्याच्यामुळे एक खुणगात आपण आज या ठिकाणी बांधली पाहिजे असं मला वाटतं. आपण आपलं स्वयं प्रामाणिकपणा, स्वयं शिस्त जर ठेवली तर निश्चितच आपल्याला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही. चांगले दिवस आहेतच, फक्त आता आपल्याला एक शिस्त करायची आहे. आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्याचबरोबर सुरेदादा असतील, हे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत. आता 16 गुंठ्यामध्ये मी नेहमी जातो, तिथं कुणी शिस्त पाळतं का? तुम्ही पेरूवाले शिस्त पाळता का? गावातले असतील, परंतु अजिबात शिस्त पाळत नाही, बिनधास्त तुम्ही रस्त्यात लावता, हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता तिथं हातावर विक्री करणाऱ्या महिला आहेत, ते बिनधास्त रस्त्यावर बसतात, साहेब भक्तांची कोणीच काळजी करीत नाही. परंतु साहेब या ठिकाणी अजून एक जमेची गोष्ट अशी आहे की यातले अनेक जण असे आहेत की ते पोलिसांना देखील छुप्या मार्गानं माहिती देत असतात की हा गुन्हेगार आहे, याला तुम्ही पकडा, हा पाकिटमधला पकडा. म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे माझी या पत्रविक्रेत्यांच्या वतीनं तुम्हाला हात जोडून विनंती करतो की याबाबत आपण काहीतरी नियमावली करावी. नियमावलीच्या बाबतीत आपण त्या बाबतीत स्टिपक राहावं आणि फक्त गावातले लोक असतील, मग त्या गावातल्या लोकांना रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, या 3 गोष्टी असतील तरच त्यांना विक्रीसाठी मुभा द्यावी असं मला वाटतं. आणि तुम्हाला मान्य की गोष्ट बाहेरचा माणूस या ठिकाणी कोणताही धंदा करणार नाही, यासाठी आम्ही देखील या रस्त्यावर उतरलो. कारण काय झालं, शिर्डीचं आज बघितलं तर वातावरण खूप गडबड होत चाललंय. आपलं जर पोट भरत नाही तर आपण दुसऱ्याचा विचार करणं चुकीचं आहे. ठीक आहे, आता आधीची गोष्ट वेगळी होती, परंतु आता आपल्याला आपलं एक शिस्त आखून घ्यावी लागणार आहे असं मला वाटतं. आता जे निर्णय घेतील ते शिवसाहेब घेतील. आता मी काही दिवसापूर्वी जी कारवाई अतिक्रमण धारकावर चालू होती, त्या अनुषंगाने काही दिवसापूर्वी सुजयदादा विखे पाटील यांच्या कानावर ज्यावेळेस काही गोष्टी गेल्या तर त्यांनी सर्वांना, जे नगरपालिकेचे सीओ असेल, श्री गमेश साहेब असेल, कैलास बापू पोते असेल, अभयराजे शेट्टी असेल, निलेश दादा असेल, मंगेशजी त्रिकोण असेल, दत्ताजी पोते असेल, माझ्यासारखे जे लोक आहेत त्या सर्वांना सांगितलं की याच्यातून एक बसून मार्ग काढा. शिवसाहेबांना काय असेल शिस्तबद्ध काय असेल नियम, तो नियम काढा. त्या अनुषंगाने आम्ही सर्व बसलो. आज जे फुटपाथवाले जेवढे फुटपाथ धारक होते तेही आले होते. त्यानुसार जे आमचे मुख्याधिकारी शिवसाहेब आहेत त्यांनी दादांचे जे सूचनेचे पालन आहे त्या सूचनेचे पालन केलं व ह्या लोकांना एक वेळ देऊन, एक वेळ ठरवून व जे रोडमध्ये बसतात, जे शिस्तभंग करतात, साई भक्तांना जे अडचण निर्माण करतात ती होऊ नये आणि ते रोडच्या कडेला जे नगरपालिका ठरवून देईल त्या पद्धतीने सर्व व्यावसायिकांनी बसायला ज्या सूचना दिल्या त्याबाबत आम्ही श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, तसेच माननीय सुजयदादा विखे पाटील, तसेच सर्व जे ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचे व इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांनी या गोष्टीला होकार दिलेला आहे की या गोरगरिबांचं चांगलं झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आज योग्य तो निर्णय झाला व जे लोक आहेत, जे गोरगरीब लोक आहेत, त्यांच्या जो पोटापाण्याचा विषय आहे आज पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आणि भविष्यात
ज्या शिवसाहेबांनी मुख्याधिकारी साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन आपल्याला करणं बंधनकारक राहील. कारण खरं आहे की ज्या साई भक्तावर आपलं जीवन चालतं, ज्या साई भक्तामुळं आपलं जीवन चालतं, त्या साई भक्तांशिवाय आपलं कोणी नाही. आणि म्हणून त्या साई भक्तां सुरक्षित राहिलं पाहिजे, ज्या साई भक्ताला अडचण नाही आली पाहिजे, अशा पद्धतीने सर्व जे व्यावसायिक आहेत त्यांनी वागलं पाहिजे ही सर्वांना आम्ही विनंती करतो. खुश खबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन. बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही. आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध. आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी. प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.